नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, राज्यामध्ये जी आर-टी-ए प्रवेश सुरू झालेला होता, तर त्यामध्ये जी 1 किलोमीटरची अट ठेवण्यात आलेली होती, ती आता रद्द करून 3 किलोमीटर इतक्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण शैक्षणिक प्रवेश माहिती कशी आहे ती बघून घेणार आहोत. तर महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की कोणतीही चूक जर झाली तर तुम्हाला ती महागात पडू शकते. तर मित्रांनो, राज्यामध्ये जी आर-टी-ई प्रवेश होता, त्यामध्ये अंतरमर्यादेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर 1 किलोमीटरची अट पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आणि आता पालकांना 1 किलोमीटर, 1 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतराच्या शाळा निवडता येतील. महत्त्वाची कृती म्हणजे ज्यांनी फॉर्म आधीच सबमिट केला आहे, त्यांनी अनकन्फर्म करून सुधारित शाळा निवडाव्यात. तर आता आपण पत्ता आणि Google लोकेशनबद्दल जाणून घेणार आहोत. तर राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पहा. Google मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड अर्जावर टाका, जेणेकरून लोकेशन तुमचे चुकणार नाही. चुकीच्या लोकेशनमुळे पात्र असूनही प्रवेश रद्द होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण जन्मतारीख आणि त्याची माहिती पुढे बघणार आहोत. तर बालकाचा अर्ज भरताना जन्मदाखल्यावरील जन्मतारीख आपण पूर्ण लिहावी. एकदा भरलेली जन्मतारीख मित्रांनो पुन्हा बदल करता येत नाही. अर्जातील माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. तर मित्रांनो, आता आपण आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत ते बघून घेणार आहोत. प्रवेश पात्रतेसाठी सर्व कागदपत्रे फॉर्म भरताना अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रे नसतील तर तुमचा प्रवेश रद्द होईल, याची नोंद घ्यावी. अर्जाची प्रत, मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही जपून ठेवा. तर मित्रांनो, निवासी पुराव्याबद्दल आता नवीन नियम काय आहे ते आपण बघणार आहोत. सन 2026 आणि 27 साठी गॅस बुक निवासी पुरावा म्हणून रद्द करण्यात आला आहे. निवासी पुरावा म्हणून आता तुम्ही बँक पासबुक दिले तरी ते चालणार आहे, पण ते फक्त राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज बँकेचेच असावे. तर मित्रांनो, अर्जातील चुका आणि दुरुस्ती याच्याबद्दल काय नियम आहे ते आपण बघणार आहोत. एका बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नका. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळल्यास दोन्ही बाद होणार आहेत. अर्ज चुकल्यास सबमिट करण्यापूर्वी तो डिलीट करा आणि नवीनच अर्ज भरा. पासवर्ड विसरले असल्यास रिकव्हर पासवर्ड वापरून रिसेट करा. तर मित्रांनो, दिव्यांग बालक आणि या फॉर्मची मुदत कधीपर्यंत आहे ते आपण बघणार आहोत. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% किंवा त्यापुढील असल्यास अर्ज करता येणार आहे. जन्म तारखेबाबत अडचण असल्यास rteh2020@gmail.com वर त्वरित ईमेल करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25/3/2026 पर्यंत आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.